या ठिकाणी शुभागमन होते माजी पंचायत समिती सदस्य सन्मान्य सचिनजी पाटील साहेबांचा या ठिकाणी शुभागमन झालेला आहे। मान्यवरांचं या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। वेलकम सर। आज अंतिम दिवस आहे, मेगा फिनाले फायनल दिवस आहे आणि मान्यवर आपल्याला भरपूर पाहायला मिळत आहेत। नेहमी म्हटलं जातं प्रेम दिल्याने प्रेम मिळतं, अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपलं हे पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आई गावदेवी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बोलूया आपण खेळाकडे। बीबी स्पोर्ट इताडे वर्सेस जयपतराव गोरसे एक बिग फाईट बिग मॅच मित्र पाहायला मिळेल। आजच्या दिवसातील हा दुसऱ्या फेरीचा पहिला सामना या ठिकाणी अनुभवायला मिळतोय। दोन्ही संघ एक चांगले खेळतायत, खेळ करतायत। आपण जर पाहिलं तर वडवली संघासमोर खेळत असताना कुठेतरी अडचणीमध्ये होता आणि नेहमीप्रमाणे गेम चेंजर असं म्हटलं जातंय आणि नशिबाची साथ लाभली गेली आणि त्या अनुषंगाने आपण जर पाहिलं तर चांगला खेळ त्यांचा पाहायला मिळाला। या ठिकाणी आपण पाहतोय मान्यवर उपस्थित झालेले आहेत सन्माननीय सचिनजी पाटील साहेब। आपण या कमिटीच्या माध्यमातून त्यांचा करूया तुझे स्वागत आणि सन्मान। मित्र, राजकीय क्षेत्र असो, क्रीडा क्षेत्र असो, सांस्कृतिक क्षेत्र असो, या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे तुम्हा सर्वांचे लाडके सन्माननीय मान्यवर सचिनजी साहेब यांचा आपण करूया तुझे स्वागत आणि सन्मान। साहेबांना विनंती असेल की आपण प्रेझेंटर बॉक्स मध्ये यायचं, ज्या ठिकाणी आपण स्वागत आणि सन्मान केले जाईल। सन्माननीय जयरामजी दलवी साहेबांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता हे गोड व्यक्तिमत्व। मित्र, नेहमी म्हटलं जाते की इतिहास सांगतो काल सुख होतं, विज्ञान सांगतो की उद्या सुख असेल, परंतु अशी माणसं जर आपल्या जोडीला असतील तर निश्चित रोजच सुखद आनंद आहे। असं लाडकं व्यक्तिमत्व यांचा या ठिकाणी केला जातो या स्पर्धेच्या माध्यमातून। स्वागत आणि सन्मान। खूप खूप धन्यवाद साहेब, आपण आलात, वेळ काढून या स्पर्धेला भेट दिली। आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। आई गावदेवी स्पोर्ट नानकर या संघावरती असलेलं अतोनात प्रेम त्यांचं पाहायला मिळते। बिजी शेड्यूल मधून सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेला भेट देण्यासाठी उपस्थित झाले, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचं खूप खूप धन्यवाद आणि सहर्ष स्वागत। बोलूया खेळाकडे। चिंतामणी मधुकर आपण पाहतोय ही जोडी मैदानाच्या आतमध्ये तैनात होते। लक्ष्मण पहिला षटक हाताळण्यासाठी तयार। दोन्ही संघांकडे चांगला स्किल आहे, चांगला खेळ आहे। आपण जर पाहिलं तर एका बाजूला इताडे तर दुसऱ्या बाजूला गोरसे। एक खेळीमेलीच्या वातावरणात दोन टीम नेहमी पाहायला मिळत आहेत आणि पाहूया या खेळीमेलीच्या वातावरणामध्ये कोण कोणावरती सरशी गाठतोय। अतिशय महत्वपूर्वक मॅच मित्र आपल्याला पाहायला मिळते। 4 षटकांचा सामना आहे। आई गावदेवी चषक 2025 मध्ये आपण पाहतोय आपला नशीब आजमावत आहेत। हंगामातली पहिली ट्रॉफी कोण उचलेल याच्यासाठी द्वंद्व युद्ध। दोन्ही संघ अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात, नो डाऊट। या ठिकाणी आपण पाहतोय आमचे मान्यवर या ठिकाणी रजा घेत असताना साहेब आपण आलात या क्रिकेटची आणि या मंचाची शोभा वाढवली, त्यासाठी पुन्हा एकदा तुमचा मनपूर्वक धन्यवाद। लक्ष्मण गेम ऑन। सर्वांना जय श्रीराम। या ठिकाणी खेळाला होते सुरुवात। पहिल्या चेंडूची फेकी, पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केला होता। चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय आणि इथं मात्र एका धाव्याने स्वतःच्या संघाचं अकाउंट ओपन केलं जाते चिंतामणीच्या माध्यमातून। मागील मॅच इताडीची फसली होती 2 ओव्हरमध्ये, कारण एवढी चांगली टीम असतानाही त्या ठिकाणी गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली होती। सन्मान्य अरुणजी भोईर, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक स्वागत आहे। उद्योजक जगतामध्ये त्यांची चांगली भरारी असे आमचे गोरसे गावचे अरुणजी भोईर साहेब, त्यांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। कमिटीच्या माध्यमातून आपला आमंत्रित करण्यात येत आहे। या दरम्यान आपण पाहतोय निर्धावचे होते सांगता धावसंख्या जर पाहिली तर 1 आहे। लक्ष्मण गोलंदाजी मार्क वरती पहिलं षटक। सन्माननीय गणेशजी भुईर महाराष्ट्र पोलीस यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे। आपलंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे। प्रेम दिल्याने प्रेम मिळतं असं आपण वारंवार म्हणतोय, त्याला कारण एकच की आपण पाहतोय या व्यासपीठावरती अतिशय मान्यवर प्रेमळ पाहायला मिळत आहेत। या दरम्यान आपण पाहतोय चौकार येतोय, या चौकाराच्या मदतीने धावसंख्येला आकार मिळतो। धावसंख्या 5 या अंकावरती जाऊन पोहोचतोय।
पहिलं ओव्हर आहे पॉवर प्लेचा आहे. आपण जर पाहिलं तर आउटफील्डमध्ये फक्त 2 क्षेत्ररक्षक तैनात असतात आणि चांगला गॅप या ठिकाणी शोधलाही जातोय. आपण पाहतो एक काऊ कॉर्नर आहे. कव्हर एक्स्ट्रा कव्हर डीप मध्ये आपल्याला एक खेळाडू तैनात पाहायला मिळतंय. व्यूहरचना ही क्षेत्ररक्षणाची या वेळेस पाहतोय पण ऑफ ड्राईव्ह कडक पाहायला मिळाला होता, बट त्या ठिकाणी आपण पाहतोय की क्षेत्ररक्षक तैनात होते. शॉट फाईन लेग शॉट थर्ड मॅन पॉइंट कव्हर मिड ऑफ मिड ऑन आणि आपण पाहतो एक स्क्वेअर लेगला अंपायरच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात. अशा पद्धतीची व्यूहरचना क्षेत्ररक्षणाची पाहायला मिळते. त्या अनुषंगाने गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. क्या बात आहे, हा चेंडू तर अफलातून पाहायला मिळतोय. अतिशय जिद्दीने क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये लक्ष्मण यांच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. मित्र, क्रिकेट हा म्हटलं तर एक सहकार्याचा आणि एकतेचा प्रतीक आहे. परंतु आज या क्रिकेटची भाषा कुठेतरी थोडंसं वलय वेगळ्या दिशेने घेते. या क्रिकेटच्या माध्यमातून कित्येक गावामध्ये एकाच्या 2 टीम होत आहेत. वातावरण कुठेतरी तो दूषित होत आहे. असं दूषित न करता मित्र हो, क्रिकेटची जी भावना ते क्रिकेटने खेळूया. यावेळेस हवेमध्ये होता, क्षेत्ररक्षक पोहोचला जातोय. कैलाश ठाकरे या ठिकाणी 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावाने धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 8 लागल्या जात आहेत. बरोबर आपण पाहिलं तर 11.36 मिनिटांनी पहिला चेंडू हाताळला गेला होता आणि 5 मिनिटं बरोबर घेतली गेली आहेत. वारंवार सूचना करण्यात येते प्रत्येक टीमला की आपल्याला जो वेळ दिला आहे 3 षटकांमध्ये 15 मिनिटांचं, त्याच्यामध्ये ते काम पूर्ण करणं गरजेचं आहे. देवराज ठाकरे येतो नवीन गोलंदाज, गोलंदाजी मार्कवरती. एक चांगली सुरुवात, दमदार सुरुवात पाहायला मिळेल. जरी विकेट जरी मिळाला नाहीये, परंतु धावांवरती अंकुश लावण्यामध्ये कुठेतरी लक्ष्मण यश मिळालेलं आहे. कारण पहिले षटक पॉवर प्लेचं पाहायला मिळालं आहे. यावेळेस शॉर्ट पिच डिलिव्हरी बॅट वरती घेता आला नाही हवं तसा. मिस टाइम फटका आणि पहिला गडी या ठिकाणी झेलच्या स्वरूपात होतोय बाद. पहिला झटका पहिला हदरा या ठिकाणी मधुकर याच्या रूपाने आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिर आहे 8 या अंकावरती. नवीन फलंदाज चला पहिली कमी खर्च करून खेळायला लवकर सुरुवात करूया. श्रवण येतोय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. हा चांगला खेळून काढलेला आहे, पाहूया. दीपक आहे त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट केली, फिकी झाली जरूर आहे, परंतु काय रनिंग पाहायला मिळते. वाह, वाखाण्याजोगे. फिल्डिंग पण चांगली झालं, फिकी चांगली झाली, बट रनिंग मात्र खूपच चांगली. पहिली धाव अतिशय वेगाने घेतली, वेल भेटला, अवसर भेटला, लगेच दुसरी धाव या ठिकाणी श्रवण कंप्लीट करताना पाहायला मिळते. धावसंख्या आपण पाहतो यावेळेस पुढे सरकते दुहेरी अंकामध्ये 10 कदम 10 या अंकावरती. देवराज ठाकरे आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाजी करत असताना सुसज्ज अशी गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. यावेळेस बॅट खाली चेंडू होता, परंतु या ठिकाणी मिस टाइम झालेला. सेफ लँडिंग, एक धाव कंप्लीट केली. दुरून क्षेत्ररक्षक येईल निलेश, तोपर्यंत आपण पाहतोय या 2 धावा पुन्हा एकदा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित ज्यावेळेस तुम्हाला मोठी धावसंख्या उभारायची असेल, मोठा फटका लागत नसेल, त्यावेळेस सिंगल डबलने खेळ करायचा असताना तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत. सुरुवात दोन्ही संघांची चांगली झाली आहे. या स्पर्धेमध्ये एक एक सामना दोघांनी विजय संपादन केलेला आहे.
आता पाहूया या ठिकाणी काय घडतंय. षटक क्रमांक दुसरं 12 धावा धावलकावरती. पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, आता यावेमध्ये आहे परंतु नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल्स होते. जयेंद्र जोपर्यंत पोहोचला जाईल तोपर्यंत मात्र पुन्हा एकदा या ठिकाणी 2 धावा कंप्लीट केल्या जातात. येस करायचा असता मोठा फटका लागत नाही त्यावेळेस, कारण आजच्या दिवसामध्ये आपण पाहतो की तेवढ्याशा धावा बनत नाहीत या ग्राउंडचा विचार केला तर. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं तर कमी धावा होत्या, परंतु शेवटच्या 2 ओव्हरमध्ये ज्या धावा आल्या त्यानंतर टार्गेट चांगलं असताना पाहायला मिळालं. दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहिलं तर कॅल्क्युलेट पाहायला मिळालं तर यावेळेस व्हॉट अ बॉल, यू मिस आय डेफिनेटली हिट. दांडी गुल, फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. निलेश येतोय मैदानाच्या आतमध्ये, प्रबल दावेदार, क्या बात आहे. आणि जेव्हा मैदानाच्या आतमध्ये पाऊल ठेवलं गेलं, पाठीराख्याने मात्र जल्लोष व्यक्त केला आणि भरपूर पाठीराखे या खेळाडूची खेळी बघण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. आशा आकांक्षा भरपूर आहेत. निश्चित पाहूया, भरोसा तर भरपूर आहे पण त्याच्यावरती कितपत खरं उतरते हे पाहण्यासारखं राहील. क्षमतेवरती कुठलाही आक्षेप नाही आहे, परंतु त्यासाठी सिद्ध करावा लागेल. आणि आपला आवडता खेळाडू ज्यावेळेस मैदानाच्या आतमध्ये असतोय त्यावेळेस पाठराख्यांना मात्र सुखद आनंद प्राप्त होतोय. तो आनंद कितपत देतायत हे पाहण्यासारखं राहील, कारण देवराज यांनी कमर कसून गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळतंय. आतापर्यंत 2 गडी त्यांनी बाद केले गेले आहेत, 6 धावा खर्च केल्यात आणि शेवटचा अंतिम चेंडू या ठिकाणी फेकण्याच्या तयारीमध्ये सरसावत आहे. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळते 14 या अंकावरती. पुढील चेंडू पाहूया निलेश काय करतोय. पहिल्या चेंडूवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न, लॉंगऑफच्या रिझन मध्ये चांगले क्षेत्ररक्षण जरूर झालं, परंतु इथं काय घडते, निलेश मात्र स्ट्राईक सोराला मागत नाहीये. की चांगलं लक्ष केंद्रित केले गेले तर धोका होऊ शकतोय आणि त्या धोका न करता मात्र चांगला निर्णय घेतला गेला. दुसरं षटक या ठिकाणी संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 15 लागली गेली. दोन्ही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे. एक काल होता, एक वेल होता. बाला उर्फ नवनाथ गोरसे संघाकडून खेळत होता, आज त्याच्याच विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय खेळत असताना. सुधीर पाटील आणि दीपेश पाटील यांच्या माध्यमातून जर निलेश यांनी जर हॅट्रिक केली, 3 चक्क म्हणजे हॅट्रिक कंप्लीट जर केली, 3 चक्क कसंही मारले तरी 2000. प्लस एक कोंबडा. दीपेश पाटील आणि सुधीर पाटील यांच्या माध्यमातून कसेही 3 षटकार मारत निलेश याने त्यांच्यासाठी पारितोषिक आहे. क्या बात आहे. बक्षीस असं लावावं, निश्चित त्यांना मिळावं. पहिला आला की काय, उडवला जरूर आहे परंतु मिस टाइम. देवराज ठाकरे त्याच्या खाली येतोय आणि इथं मात्र जीवनदान दिलं गेलं आहे. अजूनही बँकेमध्ये डिपॉझिट आहेत त्या 2000 आणि कोंबडा. पाहूया इथंही हा ना तू मै काय घडताय मैदानाच्या आतमध्ये. भागमभाग फेकाफेकी, जणू काय त्या चेंडूवरती बॉम्ब आहे की काय, हातामध्ये काय थांबत नाहीये. अशा रीतीने एकीचा दुसरीमध्ये परिवर्तन. अतिशय नाट्यमय क्रिकेट, अति काही संकटात नाही या ठिकाणी. 1 शॉट, क्या बात आहे. एकच धाव, सर्व काही याच्यामध्ये दिसत आहेत. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला, त्याच्यामध्ये 1 शॉटचा इशारा आला, म्हणजे 2 धावा या चेंडूवरती. 17 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. आता निलेश आलेला आहे, पाहूया. 2001 कोंबडा, चिंतामण आहे स्ट्राईक वरती. निलेश याला सुवर्ण संधी आहे. आता कुठेतरी स्वेअर मारा पाहायला मिळतोय. लेझी क्रिकेट त्या ठिकाणी, चेंडूला काय उचलला जात नाहीये आणि हा व्हाईट बॉल दरम्यान अतिशय स्फूर्तीने ही धाव कंप्लीट केली जाते. जास्त धावू नका, दमाल आणि मोठं फटका लागणार नाही. गोरसे विरुद्ध खेळताय, जरा सांभाळून, स्टॅमिना आहे. पाहूया. आणि सिंगल डबलने खेळ करणं गरजेचं असतं मित्र. एकीचं दुसरीमध्ये, दुसरीचं तिसरीमध्ये कन्वर्ट करणं आवश्यक असतं. मैदानाच्या आतमध्ये जेवढं तुम्ही पळाल तेवढं तुमच्या अंगामध्ये शक्ती संचार होते, स्फूर्ती निर्माण होते. आणि या ठिकाणी पाहतोय आपण 19 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते.
तिसरे षटक मैदानाच्या आतमध्ये. बीबी स्पोर्ट इताडे म्हटलं तर भगवानजी पाटील साहेबांचा हा संघ पाहायला मिळतोय आणि अतिशय दिलदार व्यक्तिमत्व नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. ते यावेळेस उडवलाय चेंडू, पाहूया हवेमध्ये आहे आणि आता मात्र नाही सुटणार. झेलच्या स्वरूपात या ठिकाणी आता मात्र बाद होतोय. निलेश भरपूर भरोसा दाखवला होता, भरपूर पैसाही लावला होता, परंतु त्याचा काही फायदा झाला नाहीये. या ठिकाणी झेलच्या स्वरूपामध्ये बाद होऊन तंबूच्या आश्रयाला येताना पाहायला मिळत आहेत. निश्चितच कुठेतरी ताकद थोडीशी कमी पडली. शरीर एष्टी भरपूर मजबूत आहे, ताकद कमी पडली आणि ते कारणास्तव आपण पाहतोय कुठेतरी जेलच्या स्वरूपामध्ये बाद होतोय. किशोर पुन्हा एकदा स्लोअरचा मारा, आताही उडवला जरूर आहे, क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल, बट त्याच्या आवाक्या बाहेर अतिशय सेफ फटका मानला जातोय. क्रिकेट मधील चेंडू सीमा पार होतोय. चौकार. धावसंख्या पाहतोय आपण 23 या अंकावरती जाऊन पोहोचते. खूप चांगला ट्राय केला होता मी तर म्हणेन, बट अतिशय सेफ फटका मानला जातोय. लोंगाना आणि लोगावच्या मध्ये स्टेट ड्राईव्ह ज्याला म्हटलं जातं आणि त्या ठिकाणी हा चेंडू ट्रॅव्हल झाला गेला, परंतु आपण पाहतोय चेंडू काय हाताला लागला नाहीये. सीमा पार. अशा पटक्यांची नितांत गरज आहे. इताडे संघास धावफलक चांगले सजवावं लागेल, कारण एक चांगली पॅक आणि प्रबल दावेदार जयबजरंग गोरसे टीम आपल्या समोर आहे. त्या अनुषंगाने जास्त धावा कुठणं गरजेचं आहे. पाहूया पुढे चेंडू. विनोद हाताळतोय, यावेळेस पाहतोय आपण बॅटच्या पट्ट्यामध्ये घेता आला नाही. फुल टॉस चेंडू होता आणि सिंगलनेच खेळ पुढे जातोय. धावसंख्या पुढे सरकते. धावफलकावरती पाहू शकता आपण 24 धावा लागल्या गेल्यात. विनोद याने मागील ओव्हर खूप चांगला हाताळला होता, एकच धाव खर्च केली होती आणि आपला सामन्याला तिथनं कलाटणी दिली होती आणि मी तर म्हणेन गेम चेंजर ती गोलंदाजी पाहायला मिळाली होती आणि तिथं मात्र सामन्यावरती पकड मजबूत करता आली. इथेही पाहू शकता आपण चांगला चेंडू हाताला गेला, स्लोअरचा मारा केला गेला आणि काय घडतंय मैदानाच्या आतमध्ये. तिसरा अंपायर दिलेला आहे आणि मैदानी पंचांच्या माध्यमातून बाद घोषित केले आहे, परंतु चेक केलं जाईल या ठिकाणी बाद आहे की नाही. थर्ड अंपायर कोणी बोलू नका, पंचांनाच बोलू द्या. येस, फलंदाज या ठिकाणी होते बाद. अतिशय कुशल मुवमेंट होती आणि या ठिकाणी पण पाहिलं तर बॅट बरोबर ग्राउंडेड झाली नाहीये आणि तुम्ही ज्या वेळेस रनआउटच्या पोझिशन मध्ये असाल त्यावेळेस बॅट ग्राउंडेड होणं गरजेचं असतं, तेव्हा तो फ्लेवर जो आहे ना तो बॅट्समनच्या कोट्यामध्ये जातोय, परंतु इथं मात्र तसं काही घडलं नाहीये. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपामध्ये. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. किशोर मात्र बाद होताना पाहायला मिळाले. त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला एक चौकार काय अफलातून ताकदवार पाहायला मिळाला होता, बट इथेही आपण पाहिलं तर अति घाई करताना या ठिकाणी पाहायला मिळाले. रोशन रोशन आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. काही चेंडूंचा खेळ बाकी आहे या ओव्हर मधील.
यावेळेस आपण पाहतोय स्लोअरचा मारा ठेवला होता. चांगले क्षेत्रक्षण झालं परंतु रनिंग खूप चांगली झाली. या ठिकाणी आपण पाहतोय 2 धावा घेतल्या जात आहेत. 2 धावांनी धावसंख्या 26 या अंकावरती जाऊन पोहोचते. यानंतर कालिका माता कालभार आणि जय हिंद देवरुंग या 2 टीमने उपस्थित राहायचं आहे. कोण श्रीकांत मगर का ऍक्टिव्ह साठी का फक्त एक सिक्स साठी किती 1000 रुपये कोणाला बॅट्समन कोण रोशन साठी ना रोशन साठी या ठिकाणी खुश खबर आहे कारण तुम्ही जर षटकार लगावताय तर श्रीकांतजी मगर साहेबांच्या माध्यमातून तब्बल 1000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे भरपूर पैसा लावला जातोय या ठिकाणी आपण पाहिलं तर क्या बात आहे वाह व्हॉट बॉल खूपच चांगला चेंडू या ठिकाणी हाताला जातो पैसे लावले जात आहेत बॅटर वरती परंतु काम चांगलं होत आहे बॉलरचं या ठिकाणी आपण पाहिलं तर कैलाश ठाकरे आपण पाहतोय पहिला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा हाताळतोय. या बजरंग गोरसे बीचे हे सर्व फाउंडर मेंबर खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात मैदानाच्या आतमध्ये की ज्याने त्या टीमला उभारी दिली त्याने त्या टीमला उभं केलं ना. आज ती टीम आपण पाहतोय पूर्ण महाराष्ट्रभर नाव आपल्या भिवंडीचा करत आहे. तेच फाउंडर मेंबर जास्तीत जास्त या मॅच मध्ये पाहायला मिळतात. मग देवराज असेल कैलास असेल जयेंद्र असेल विनोद असेल हे सर्व मेंबर आपण पाहतोय ज्या टीम ज्याने चालू केली आणि या ठिकाणी पाहतोय एक धाव कंप्लीट केली गेली आहे आणि आता मात्र आपल्याकडे स्ट्राईक राखली जाते. रोशन साठी खुशखबर आहे. श्रीकांत मगर साहेब यांच्या माध्यमातून प्रति षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. खास करून ही टीम आता 40+ मध्ये चांगलं काम करते. गुरसेगावचे माजी उपसरपंच सुभाषजी केने आपण पाहतोय नेहमीच खेळाडूंसाठी प्रोत्साहन देण्यासाठी तत्पर असतात. खेळाडूंना जे काही कमी जास्त असेल नेहमी अग्रेसर असतात. यावेळेस ऑन साइडला येतोय चेंडू कलेक्ट केला जातोय एका टप्प्याने दुसरी धावेचा प्रयत्न केला जातोय आणि या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. फलंदाज कोण बाद होतोय पंचांशी कोणी बाद घालायचा नाही. जो निर्णय असेल तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल. थर्ड अंपायर क्रॉसिंग झाली नाही आहे सर. आपला निर्णय काय असेल. यस रोशन बाद होते. स्ट्राईक निश्चित हवी होती कारण एक चांगला स्फोटक खेळाडू सुद्धा आहे. बट क्रॉसिंग होणं गरजेचं असतं त्यानुसार या ठिकाणी पाहतो रनाच्या स्वरूपामध्ये होतोय बाद. धावसंख्या धावफलकावरती 28-28 पाहायला मिळतंय. बलवंत आपण पाहतोय फायनलच्या रिझनला चेंडू ट्रॅव्हल झाला. सिंगलने खेळ पाहायला मिळते. ज्या अनुषंगाने ही टीम जाणली जाते बीबी स्पोर्ट इताडे तो खेळ या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला नाही आहे. खऱ्या अर्थाने येथील स्थानिक संघ आहे आणि या खेळपट्टीवरती नेहमीच त्यांची प्रॅक्टिस खेळ नेहमी पाहायला मिळते परंतु तसा खेळ काय पाहायला मिळत नाही आहे या ठिकाणी. पहिल्या सामन्यामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर कुठेतरी गडबडीत सुरुवात झाली. इथेही गडबडीत सुरुवात झाली. या ठिकाणी पाहतोय ऑन साइडला खेळून काढलेला आहे आणि अतिशय लेझी क्रिकेट चेंडूची वाट पाहत राहिले आणि 2 धावा कंप्लीट केल्या. तिसरी जी मागणी पाहायला मिळते काय घडतंय. 3 धावा या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावसंख्या पुढे सरकते 3 ने 32 धावा. तर चला कालिका माता कालभार आणि जय हिंद देवरुंग आपण या नाणेफेकीसाठी दोन्ही टीमला विनंती आहे आपण टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हायचं आहे. कालवार आणि देवरुंग आपण या.
चला टॉससाठी या. टीम देवरुंगचे कॅप्टन आणि सोबतच टीम कालवारचे कॅप्टन रामाजी कोट साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत, ज्यांच्या शुभ हस्ते पुढच्या मॅचचा टॉस या ठिकाणी केला जाईल. चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या. बघा आमचे मुख्य जो प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला रिक्षा आहे, रिक्षा काढून घ्या त्या ठिकाणावरनं. रिक्षा चालकास विनंती आहे की आपण रिक्षा त्या ठिकाणावरनं काढून घ्या. कालवार टीमचे कॅप्टन चला लवकरात लवकर आपण टॉससाठी या. आमचे मान्यवर आणि सोबतच टीम देवरुंगचे कॅप्टन देखील या ठिकाणी आलेले आहेत. चला सदाभाऊ या लवकर. टीम कालवारचे कॅप्टन कॉल करतायत. रामाजी कोट यांच्या शुभ हस्ते नाणं उडवलं जात आहे. आई गावदेवी नानकर असं त्यांचं म्हणणं होतं, मात्र त्या उलट आलंय. तर टॉस टीम देवरुंगच्या कॅप्टनने जिंकलाय. कोट साहेबांना विनंती करते आपण बसून घ्या. टॉस जिंकलाय देवरुंग टीमचे कॅप्टन. कॅप्टन माझ्या समवेत आहे. टॉस जिंकलाय, काय करणार? फिल्डिंग क्षेत्ररक्षण करताय, याचं मुख्य कारण काय? कारण 2-3 वाजू प्लेयर यायचे बाकी आहेत त्याच्यामुळे कुठपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल टीम कालवारला? जवळजवळ यांना 40च्या आसपास रोखण्याचा पूर्ण प्रयत्न असेल. या स्पर्धेबाबत थोडक्यात या नानकर जे ग्रामीण जे 40+ यांची जी संघटना आहे, यांचं नियोजन एकदम सुंदर आहे. धन्यवाद तुम्हाला. मॅचसाठी शुभेच्छा. त्यानंतर टीम कालवारचे कॅप्टन माझ्या समवेत आहेत. टॉस जर तुम्ही जिंकला असता तर काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असती. आता फलंदाजी करायची आहे. 4 ओव्हरमध्ये कुठपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? 50चा टार्गेट. संपूर्ण संघ आहे आज. संपूर्ण संघ आहे. किती धावांपर्यंत नक्कीच लक्ष असेल टीम देवरुंगला? 50 ते 55 पर्यंत प्रयत्न करू आम्ही. या स्पर्धेबाबत थोडक्यात स्पर्धा तर खूप छान आहे आणि आता आम्ही तर नवीनच आहेत, पहिलाच वर्ष इथे खेळतो. बघू आता. धन्यवाद तुम्हाला देखील मॅचसाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस या ठिकाणी झालाय, टॉस जिंकलाय टीम देवरुंगच्या कॅप्टनने. गोलंदाजी स्वीकारली. फलंदाजीसाठी टीम कालवारला इन्व्हाइट केलाय. बोलूया आपण चालू मॅच कडे. ओव्हर टू द बॉक्स. बघा थर्डमॅन सीमारेषे बाहेर व्हाईट कलरची कार आहे. कार चालकास विनंती आहे आपण ती काढून घ्या. आणि समोरच्या दिशेने एक रिक्षा देखील आहे. रिक्षा आपण काढून घ्या. आपण सदानंद म्हात्रे दादांना या ठिकाणी सन्मानित करूया. व्यासपीठावर आपण पाहू शकता लॉर्ड कमिटी मेंबर सदानंद म्हात्रे दादांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. मी दलवी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. यस वली आपण मॅचच्या दिशेने मॅचला सुरुवात झाली आहे. बघा पुन्हा एकदा विनंती आहे की आमचं जे मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या बाजूला जी रिक्षा आहे ना कारच्या समोर ती काढून घ्या. ज्यांची कोणाची असेल आपण रिक्षा काढून घ्या.
33 धावांचं लक्ष आहे जय बजरंग गोरसे टीम समोर आणि मॅचला सुरुवात देखील झाली आहे. पहिलं षटक षटकातील 3 बॉलचा खेळ झालाय आणि 3 बॉलवर धावा बनल्या गेल्यात 6. मधुकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. त्या बलेचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक श्रावण पाटील अगदी वेगाने बॉल पर्यंत पोहोचलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. लक्ष्मण केने बॅक टू द डगआउट. यस, 1 शॉटचा इशारा आलाय. अर्थातच या बॉलवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटकातील पुढचा बॉल मधुकर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. समोर आपण विनोदला पाहतोय. या बलेचा बॉल फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक श्रावण पाटील पोहोचतात त्या ठिकाणी. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. मित्रपणे 2 धावा वाचवल्यात आपल्या टीमसाठी. मात्र 2 धावा मिळाल्या देखील आणि धावफलक 2 ने पुढे सरकले. 8 धावा धावफलकावर झाल्या आहेत. षटकातील पुढचा बॉल. या बलेचा बॉल हवेमध्ये. श्रावण पाटील झेल खाली आणि झेलच्या स्वरूपात मोठी विकेट. विनोद बॅक टू द डगआउट. तर अशा प्रकारे षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. नक्कीच आमचे ट्रॉफी स्पॉन्सर सन्माननीय अमोल जाधव साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. गावदेवी चषक 2025 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. षटक क्रमांक पहिला आपण पाहिला. मधुकरने सुरुवात चांगली करून दिली आपल्या टीमला. ज्या षटकामध्ये 2 महत्वाच्या विकेट आणि सोबतच फक्त 8 धावा खर्च केल्या. नवीन गोलंदाज नवनाथ बॉलिंग ट्रॅकवर येतोय. पाहूया नवनाथ कशा प्रकारे गोलंदाजी हाताळेल, कारण सुरुवात चांगली झाली आहे. धावांवर रोख लावणं अत्यंत महत्वाचं आहे टीम इताडेसाठी. या वेळेस देखील बॉल हवेमध्ये. रोशन येतोय त्या ठिकाणी. चुकी झाली आहे. कॅच ड्रॉप आणि त्यानंतर 2 धावा देखील कंप्लीट झाल्यात. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. अगदी साधा सरळ सोपा झेल होता रोशनसाठी. ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धावा कंप्लीट. तिसरी धाव घेण्याच्या प्रयत्नात सुभाष ची विकेट. चला नवीन फलंदाज लवकरात लवकर या. बाला पवार मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दहा धावा धावफलकावर आहेत. थोडं स्पीडली केला प्लीज, विनंती असेल. आजचं शेड्यूल जे आहे ते थोडं मोठं आहे. नेक्स्ट मॅच पुढची मॅच देखील तुम्हाला चांगली पाहायला मिळेल. एका बाजूला कालबार तर दुसऱ्या बाजूला देवरुंग. ऑन ड्राईव्हचा फटका. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव कंप्लीट. फक्त एकच धाव मिळेल. धावफलक 1 ने पुढे सरकलाय. 11 धावा धावफलकावर झाल्या आहेत. तेहतीस धावांचा पाठलाग करतोय जय बजरंग गोरसे संघ.
आतापर्यंत 11 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2चा खेळ आपण पाहतोय. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. नक्कीच 3 विकेट्स गेल्यानंतर कुठेतरी थोडा दबाव आहे आणि त्या दबावामध्ये सिंगल डबलचा प्रयत्न आपण पाहतोय कैलास बॅट मधून, परंतु असफल. खरं तर कैलासचा हा नॅचरल गेम नाहीये. मोठ्या फटक्यांपासून ओळख आहे कैलासची, परंतु नवनाथवर मोठे फटके खेळणं ते काम तेवढेही सोपं नाहीये. चांगला गोलंदाज आहे नवनाथ. षटकातील पुढचा बॉल. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. बाट आणि बॉल मध्ये पुन्हा एकदा संपर्क नाहीये. फटक्या मागे अगदी चुकीची निवड. बॉल मात्र निर्धाव जातोय. आपण ऍक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता. आणि प्रत्येक निर्धाव चेंडू जो आहे ना, तो दबाव निर्माण करेल जय बजरंग गोरसे टीमवर, यात शंका नाहीये. खरं तर लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु सुरुवात चांगली गोलंदाजांच्या माध्यमातून. या बॉलर्स देखील अजून एक चांगला बॉल. द्विधा मनस्थिती आपण पाहतोय कैलासची. डबल माइंड मध्ये गेम चालू आहे. सलगचा तिसरा निर्धाव चेंडू. हे मात्र अपेक्षित नसेल गोरसेकरांना, कारण कैलास एक चांगला खेळाडू आहे, परंतु कैलासला शांत ठेवलं गेलंय. नवनाथच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात या ओव्हर मध्ये. 5 बॉल टाकून झाल्यात. या बॉलर्स देखील संपर्क आवत असं नाहीये. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. दुसरी देखील कंप्लीट झाली आहे. या 2 धावांच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 2 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावा धावफलकावर आहेत 13. आता मात्र उर्वरित 12 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 12 बॉल मध्ये विजयासाठी 20 धावांची आवश्यकता आहे. या षटकापासून कुठेतरी बिब्बी स्पोर्ट इताडे टीमचं पारडं जे आहे ना, ते थोडं जड झालेलं आपण पाहतोय. 12 बॉल मध्ये 20 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 3 अत्यंत महत्वाचं षटक आहे. बॉलिंग ट्रॅक वर किशोर येतोय. चला, इताडे टीम थोडं स्पीडली खेळा. तिसरं षटक अत्यंत महत्वाचं षटक. 12 चेंडू 20 धाबांची आवश्यकता आहे. षटकातील पहिला बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला. क्षेत्ररक्षक श्रावण पाटील पोहोचल्या त्या ठिकाणी. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. रनिंग बिटवीन द विकेट चांगलं पाहायला मिळालं. षटक क्रमांक 3 ची सुरुवात. पहिल्या बॉलवर 2 धावा आल्यात. किशोर पुन्हा एकदा. षटकातील पुढचा बॉल. या बॉलचा बॉल ऑन साइडला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक दूर आहेत. पहिल्या बाउन्सवर चेंडू कलेक्ट केलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. ओव्हर थ्रो झालाय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. धावफलक 2 ने पुढे सरकले. 17 धावा धावफलकावर झाल्या आहेत. 16 धावांची आवश्यकता आहे. येणाऱ्या 10 बॉलचा खेळ बाकी आहे. या बॉलचा बॉल बीट केलाय फलंदाजाला. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी कट टू कट फाईट ही चालू आहे. इताडे विपक्ष गोरसई. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत असताना आपण पाहतोय. या बॉल टॅप केलाय. बॉलला कव्हर रिझन मधून बॉल ट्रॅव्हल झालाय. डीप कव्हर वरून क्षेत्ररक्षक पोहोचतात. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. रन आउटची विकेट. बॉलला बॅक टू द डगआउट.
वन शॉटचा इशारा आलाय, अर्थातच या बॉलवर कोणत्या प्रकारची धाव नाहीये आणि सोबतच रन आउटची विकेट देखील. नक्कीच व्यासपीठावर आपल्यामध्ये सन्माननीय अमोल जाधव साहेब उपस्थित आहेत, आमचे ट्रॉफी स्पॉन्सर. त्यांना आपण सन्मानित करूया. मी दिलीप चिकोणकर आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान त्या ठिकाणी करायचा आहे. आई गावदेवी चषक 2025 ला सदिच्छा भेट आपण पाहतोय अमोल जाधव साहेबांची. त्यांना या ठिकाणी सन्मानित केले जात आहे. हे आपण पाहू शकता व्यासपीठावर शुभ सन्मान त्या ठिकाणी होत आहे. नक्कीच वन शॉट मागच्या बॉलवर आणि त्या कारणाने समीकरण जे आहे ते 8 चेंडू आणि 16 ची आवश्यकता. या वेळेचा बॉल काय घडलंय त्या ठिकाणी, मात्र जे काही घडलंय ना ते इताडे टीमच्या बाजूने घडलंय. कारण काय कमालीचा फटका होता, गोलंदाजाला हिट झाला आणि त्यानंतर नॉन स्ट्राईक एंडच्या एसट्या हिट झाल्यात. कैलासला परतावा लागेल. मोठी विकेट, फलंदाज बाद कैलास ठाकरे. अगदी लक फॅक्टर जे आहे ना ते टीम इताडेच्या बाजूने पाहायला मिळाला. अतिशय सुरेख षटक गोलंदाज किशोरच्या माध्यमातून. समीकरण बदललंय. आता मात्र 7 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 7 बॉल मध्ये मध्ये हर्ष, अजून एक मोठी विकेट. मॅच मध्ये ट्विस्ट, फलंदाज बाद देवराज. सामना होता कुठे आणि सामना आपण पाहतोय कुठे. समीकरण बदललंय, समीकरण पुन्हा एकदा बदललंय. आपण पाहू शकता उर्वरित आता मात्र 6 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची आवश्यकता. अर्थातच या ओव्हर मध्ये आल्यात फक्त ना फक्त 4 धावा आणि सोबतच महत्वाच्या विकेट्स. कमालीचं षटक किशोरच्या माध्यमातून. नवीन फलंदाज जयेंद्र मैदानाच्या आतमध्ये. निलेश आणि जयेंद्र या दोघांना मात्र या ठिकाणावरनं 16 धावा ठोकायच्या आहेत. 2 ते 3 मोठे फटके जरूर आवश्यक आहेत या शेवटच्या ओव्हर मध्ये. अगदी फक्त ना फक्त 33 धावांचं लक्ष, माफक लक्ष असताना मात्र बिकट परिस्थिती आतापर्यंत आपण पाहतोय टीम घोरसईची. हे मात्र अपेक्षित नसेल, कारण 4ही गोलंदाजाने गोलंदाजी चांगली केली होती आणि त्यानंतर मात्र फलंदाजांना त्यांचा रोल जो आहे ना तो व्यवस्थित कंप्लीट करता आला नाहीये. खास करून कैलास ठाकरेवर लक्ष होतं, मात्र लक्ष वेधक कामगिरी झाली नाहीये कैलासच्या माध्यमातून. 6 बॉलचा खेळ बाकी आहे. बॉलिंग ट्रॅकवर संजय येतोय. सहा बॉल 16 धावांची आवश्यकता. या वेळेचा बॉल हवेमध्ये, कॅच ड्रॉप झाली आहे. जीवनदान मिळालंय त्या ठिकाणी निलेशला. यस, हँडलवर चेंडू लागला होता. धाव नाहीये या बॉलवर, मात्र जीवनदान मिळालंय. त्या जीवनदानाचा फायदा घेईल का निलेश हे देखील आपल्याला पाहावं लागेल. प्रत्येक बॉल नंतर समीकरण बदलत असताना आपण पाहिलंय, मात्र जे समीकरण आहे ना ते थोडं आता कठीण झालंय टीम गोरसईसाठी, परंतु अशक्य नाहीये. की क्षमता जरूर आहे. जयेंद्र निलेश दोघेही मोठे फटके ठोकू शकतायत. एक धाव कंप्लीट झाली आहे. नवनाथ त्या ठिकाणी आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. जयेंद्र नकार देतोय. स्ट्राईक आपल्या बाजूने ठेवतोय, मात्र का ठेवलीये हे त्याला दाखवावं लागेल. खरं तर एक चांगला खेळाडू आहे. मोठ्या फटक्यांमध्ये डील
वारंवार आपण पाहत आलोय, मात्र तो रोल जो आहे ना तो पुन्हा एकदा या मॅच मध्ये देखील प्ले करावा लागेल जयेंद्रला, कारण उर्वरित 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 4 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. संजय बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल. या वेळेस अजून एक चांगला बॉल. अगदी वन साइड जिंकेल गोरसाई संघ अशी भविष्यवाणी जरूर होती 4 ओव्हर नंतर, मात्र त्यानंतर इताडे टीमने देखील दाखवलं हम भी किसी से कम नहीं. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 3 बॉल मध्ये 15 धावांची आवश्यकता. मोठ्या फटक्यांची गव्वासनी घालावी लागेल या ठिकाणावर जयेंद्रला. षटकातील पुढचा बॉल. ऑन साइडला प्रहार झालाय, बॉल हवे मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. कॅच ड्रॉप झाली आहे. श्रावण पाटीलच्या माध्यमातून ही चुकी आणि धाव घेण्यासाठी देखील नकार दिलाय. उर्वरित 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि येणाऱ्या 2 बॉल मध्ये विजयासाठी 15 धावांची आवश्यकता. 2-15. अजून एक निर्धाव. अर्थातच आता मात्र विजय सुनिश्चित झालाय टीम इताडेसाठी, कारण शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल मध्ये विजयासाठी 15ची आवश्यकता. कोणत्या प्रकारचा फटका नाहीये ज्या फटक्यामागे 15 धावा येतील टीम गोरसाईला. मॅच फिनिश. सामना जिंकलाय इताडे टीमने. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. हार्ड लक टफ लक. जय बजरंग गोरसाई. मॅन ऑफ द मॅच ज्याने फेकलं या मॅच मधील महत्वाचं षटक. षटक क्रमांक 3, 4 धावा 1 विकेट. नाव आहे किशोर. किशोर आपण